पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आध्यात्मिक जीवन काय आहे? आध्यात्मिक जीवन विश्वासाचं जीवन. आध्यात्मिक जीवन, विश्वासाचं जीवन हे देवासोबत राहण्याचं जीवन, पवित्र जीवन, विश्वासाचं जीवन. आणि हे जीवन जगण्यासाठी देव आम्हाला आमंत्रित करतो आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद मिळतो. आणि ते आशीर्वाद मिळण्यासाठी, आम्ही कृपावान बनण्यासाठी, देवाच्या कृपेमध्ये राहण्यासाठी, देवाचे लेकरे बनून जीवन जगण्यासाठी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही काळजीपूर्वक पाळणे फार गरजेचं आहे. आम्ही पाहतो सर्वात आधी आम्ही काय केलं पाहिजे? येशूकडे आलं पाहिजे. येशूकडे, देवाकडे. आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव आमच्या जीवनामध्ये असावा, प्रभू आमच्या जीवनामध्ये असावा. प्रभू आमच्या जीवनामध्ये आहे तर आमचे सर्व काही ठीक होणार, सर्व आमचं जीवन आशीर्वादित होणार. आम्ही प्रभूकडे यावं, प्रभू आमच्या जीवनाचा केंद्र असावं. प्रभू, येशू, परमेश्वर. आणि म्हणून आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 11:28 मध्ये आम्ही वाचतो, येशू सांगत आहे, ओहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आम्हाला जगामध्ये शांती मिळण्यासाठी, आशीर्वाद मिळण्यासाठी, कृपा मिळण्यासाठी, बरं होण्यासाठी, उन्नती होण्यासाठी, आर्थिक मदत होण्यासाठी, ह्या सर्व गरजा आम्हाला वाटते कधी कधी मी करत आहोत. नाही, देवाच्या कृपेनेच मिळते आणि देवच देते. आणि आम्ही जे कमवतो ते आम्हाला आमच्या जीवनात टिकत नाही, परंतु जेव्हा देव देतो तेव्हा आम्हाला सरत नाही. म्हणून प्रभू म्हणतात, तुम्ही माझ्याकडे या. प्रियजनो, आम्ही प्रभूकडे येऊया. काही करत असेल तरी, कोणतंही काम करत असेल, आपण प्रभूच्या आशीर्वादाने, प्रभूच्या उपस्थितीने, प्रभूच्या कृपेने आपण करूया. म्हणून प्रभू येशू आम्हाला आपल्याकडे बोलवत आहे आणि तुमचं जे काम आहे ते माझ्याजवळ, माझ्याकडे द्या. आणि काय म्हणताय ते मी तुम्हाला करून देईन. आम्ही काय करावं? सर्व काम येशूच्या कृपेने करावं, येशूच्या कृपेने करावं. आणि आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:12 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू काय म्हणत आहे? ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केला, जे लोक येशूकडे गेले, त्यांना देवाने काय केलेला आहे? आपले पुत्र बनण्याचा त्यांनी अधिकार दिलेला आहे. म्हणजे मग आम्ही जेव्हा देवाकडे येतो तर आम्ही काय होतो? देवाचे पुत्र बनण्याचा आम्हाला एक अधिकार मिळते. आणि जेव्हा आम्ही देवाचे पुत्र बनून आम्ही जेव्हा जीवन जगतो तेव्हा आम्हाला काहीच असाध्य होणार नाही. आम्ही देवापासून दूर राहून जे आम्ही कमाई करण्यासाठी प्रयत्न करतो आम्हाला लाभत नाही. आम्हाला अपयश येते, आम्हाला संकट येते, आम्हाला दुःख येते, आम्ही निराश होतो. परंतु जेव्हा देवाचे पुत्र बनून, देवाच्या भक्तीमध्ये राहून, देवाच्या आशीर्वादाने आम्ही जीवन जगतो, आम्ही कोणतेही काम हातात घेतलं तरी आम्ही त्याच्यामध्ये सफलता मिळवतो, यशस्वी होतो, आम्ही आशीर्वादित होतो. आणि म्हणून प्रभू बोलवत आहे, माझ्याकडे या. आपण प्रभूकडे येऊया आणि प्रभूकडे येऊन भक्तीमध्ये डुबून, विश्वासामध्ये डुबून, प्रभूचे कार्यामध्ये डुबून, प्रभूची आज्ञा पूर्ण करत आपण जीवन जगूया. आम्ही धन्य बनणार, देवाचे कार्य आमच्या जीवनामध्ये होणार. दुसरी महत्वाची गोष्ट प्रभू आम्हाला सांगत आहे, आम्ही सत्याचा स्वीकार करा. आमच्या जीवनामध्ये कधीच असत्याला आपण मान देऊ नये. सत्य म्हणजे वाईटापासून दूर. जे सत्य आहे ते करावं, जे देवाच्या इच्छेनुसार आहे ते करावं, देवाची जे इच्छे आहे ते आपण करावं. आम्ही पुष्कळदा काय करतो? आपल्या इच्छेनुसार, मग ते वाईट असो, कोणाला धोका देणे असो, पापमय असो, काही असो, आपण अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा आम्हाला काय होते? अपयश येते. आम्ही वचन वाचतो, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8:32 मध्ये वचन आम्हाला सांगते,
तुम्ही सत्याकडे या, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. तुम्ही सत्याकडे या, देवाकडे या, देवाला ओळखा, देवाची प्रार्थना करा. ते सत्य आहे आणि ते सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. कोणते बंधन आहे? आम्हाला वाईटाची सवय लागलेली आहे, आम्ही वाईटामध्ये गेलेलो आहोत, आम्ही वाईटाचे काम करण्याची आमची इच्छा आहे, आमचं मन वाईटाकडे लागत आहे. ते का म्हणून तसं लागत आहे? आम्ही सत्याला ओळखले नाही. आम्ही सत्याला ओळखलं नाही म्हणून आमचं मन वाईटाकडे. जे असत्यामध्ये आहे त्याचं लक्ष कोणाकडे आहे? असत्याकडे आहे. प्रियजन हो, एकदा मी माझ्या मित्राला भेटायला गेलो आणि त्या मित्राला भेटायला गेलो तर त्यांनी माझं स्वागत केलं, चांगला बोलला, सर्व काही झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फिरायला नेण्यासाठी त्यांनी योजना बनवली. आम्ही फिरायला गेलो आणि मग त्यांनी फिरायला नेलं तर माझ्या मनामध्ये काय होतं? फिरायला जाऊ, कुठं चर्च पाहू, कुठं तीर्थस्थान पाहू किंवा चांगल्या गोष्टी आहेत ते पाहू. या मित्राने काय केलं मला? या मित्राने तिथे एक मोठी वाली एक दारूची फॅक्टरी आहे. ते खूप चांगल्या मोठे मोठे लोक येतात तिथं, मोठ्या पार्ट्या होतात तिथं, एक शोभेवंत बनवलेली आहे. आणि तिथं त्याने मला नेलं, दारूची फॅक्टरी पाहण्यासाठी नेलं. आणि मी तिथं गेलो आणि त्या वरांड्यात गेलो, मला चक्कर येऊस वाटली. आणि मी म्हटलं त्यांना, बाबा रे, ते दोघं होते आणि मी एकटा होतो. त्यांना म्हटलं, आम्ही तिकीट काढलो, त्याला तिकीट आहे, ते गेटवर तिकीट काढा. आणि मी म्हटलं, मी येत नाही समोर, मी येत नाही समोर. मग त्याने म्हटलं, अरे आम्ही तिकीट काढलेली आहे. म्हटलं तुम्ही जाऊन या. आणि मी जाऊन मागं जाऊन, कारण मला तिथं गेल्यावर चक्कर येणं सुरू झालं. काय आहे? जे असत्यामध्ये आहे त्याचं मन असत्यामध्ये लागतं, जो सत्यामध्ये आहे त्याचं मन सत्यामध्ये लागतं. म्हणून प्रियजन, आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला दारूमुळं किंवा काही इकडून असं तसं काही कार्य देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये कार्य केल्याने आम्हाला तात्पुरतं समाधान वाटते, परंतु त्याच्यामध्ये आशीर्वाद नाही आहे. ते सत्य नाही आहे, ते असत्य आहे, ते दुनियादारी आहे, ते देवाची योजना नाही आहे. म्हणून आपण ह्या गोष्टीपासून दूर राहा, असत्यापासून दूर राहा, सत्याला स्वीकार. सत्य काय आहे? सत्य देवा. येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. म्हणून सत्य काय आहे ते ओळखावं. सत्य काय आहे? सत्य हे आहे की आमचा आत्मा, आमचं जीवन, आमचं भविष्य येशूच्या आशीर्वादाने, येशूच्या कृपेने, येशूच्या शक्तीने, येशूच्या सामर्थ्याने समजलं. आमचं जीवन दारूबाजीने, नशाबाजीने, पैशाच्या उल्हासाने किंवा आमच्या संगतीने याच्यानं समोर जाऊ नये, तर देवाच्या कृपेने आमचं जीवन समोर जावं, देवाच्या आशीर्वादाने आमचे जीवन समोर जावं, देवाच्या कृपेने आमचं जीवन समोर जावं आणि देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही वाढावं. ते सत्य आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सत्याला स्वीकार करूया. सत्य आम्हाला बंधन मुक्त करील. आणि चौथी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पवित्र जीवन जगावं. पवित्र जीवन, पवित्रता काय आहे? पवित्रता काय आहे? आम्ही लेवी त्या ग्रंथामध्ये अध्याय 19 ओवी 2 मध्ये वाचतो, मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. कोण म्हणताय? प्रभू परमेश्वर म्हणताय. म्हणजे आमच्यामध्ये पवित्रता असावं, अपवित्रता आमच्यामध्ये येऊ नये. अपवित्रता, दुष्ट शक्ती, वाईट भावना, वाईट विचार, आपल्या वासनेनं भरलेले जीवन, वासनेनं भरलेले जीवन अपवित्र. पुष्कळ लोक स्त्री पुरुषाच्या वाईट संबंधाद्वारे
आपलं जीवन बर्बाद करतायत? हा प्रश्न हा लपून लपून असल्यामुळं पुष्कळ लोकांच्या उघडकीस येत नाही आणि लोकांना माहित होत नाही. परंतु जर लक्ष लावून अभ्यास केला तर सरासरी 90% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, अपवित्रता आहे. आणि त्याच्यामुळे आमचं जीवन विस्कळीत झालेलं आहे, कुटुंब विस्कळीत झालेलं आहे, परिवारातले सदस्य विस्कळीत झालेले आहे. लेकरे चांगले शिकता शिकता ते आपलं शिक्षण बर्बाद केलेलं आहे, आमचं जीवन बर्बाद केलेलं आहे. पुष्कळ मुलं मुली ह्याच्याद्वारे ह्या अपवित्रतेमुळे अपवित्र विचार, अपवित्र योजना, अपवित्र बोलणे याच्यामुळं एक जीवन बर्बाद झालेलं आहे. पुष्कळ लोक सुसाईड करत आहेत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण इथून सुरुवात करावं की आम्ही पवित्र जीवन जगावं, आमचं मन शुद्ध असावं, अंतःकरण शुद्ध असावं, आमचे विचार शुद्ध असावं. आम्हाला आदाम आणि हेवेचं जे पाप, अपवित्रतेचं पाप, त्याच्यापासून हा जग पापाकडे वळलेला आहे आणि त्या पापापासून मागे फिरण्यासाठी देव आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून आमच्यात ते उत्पन्न कुठून होते ते आपण विचार केला पाहिजे. अपवित्रता. आम्हाला 6वी आज्ञा आहे काय? व्यभिचार करू नका. व्यभिचार, पर स्त्री पर पुरुषाची इच्छा धरू नका. म्हणजे आमच्या मनामध्ये वाईट येऊ नये, वाईट वासना जागृत होऊ नये आणि त्याच्यामुळं आम्ही पापात पडू नये. आणि असं केल्याने, आणि आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:26 मध्ये आम्ही वाचतो, जर एखादा व्यक्ती एका स्त्रीविषयी आपल्या मनामध्ये जर वाईट विचार आणत असेल तरी त्यांनी तिच्याशी व्यभिचार केलेला आहे असं प्रभू सांगत आहे. म्हणून आमचं मन पवित्र असावं, आमचं मन पवित्र असावं. आमच्या मनामध्ये वाईट भावना येऊ नये, आमच्या मनामध्ये हे वाईटाची कल्पना सुद्धा येऊ नये. पवित्र राहावं. आणि जेव्हा मनामध्ये जे विचार येत नाही तेव्हा आम्ही वाईटामध्ये पडत नाही. आजकाल हे मोबाईल वगैरे जे आहे, ह्या मोबाईलद्वारे खूप लोक वाईटामध्ये जात आहेत, अपवित्रतेमध्ये जात आहेत. एवढंच नाही तर पती पत्नी सुद्धा त्या मोबाईलचा वापर करून ते पाहून अपवित्रतेमध्ये प्रवेश करतात. म्हणून जे लोक ह्या मोबाईलमध्ये ते वाईट पाहतात, वाईट चित्र पाहतात, वाईट पिक्चर पाहतात, ते खरोखर पाप करतात आणि ते देवापासून दूर जातात. आम्हाला आमचं शरीर, आमचं अंतःकरण पवित्र ठेवणे फार गरजेचं आहे. म्हणूनच आमच्यासाठी पाप स्वीकार ठेवलेला आहे. आम्ही पाप स्वीकार म्हणजे आम्ही पाप करत जाऊन पाप स्वीकार करायचं असं नाही. कळत न कळत आपल्या त्यांना जेव्हा जमलं नाही किंवा एखाद्या वेळेस आपण खूप प्रयत्न करून सुद्धा आपण पापात पडलो तेव्हा ते पाप आपण क्षमा मागून, पुन्हा क्षमा मागणे म्हणजे काय? क्षमा मागून पाप स्वीकार करणे म्हणजे सोडून देणे. आतापर्यंत मी केलो, आता यापुढे मी करणार नाही, यापुढे मी करणार नाही, अशा प्रकारे पाप स्वीकार करणे म्हणजे काय? पाप स्वीकार करणे म्हणजे निर्णय घेणे, दृढ निश्चय करणे की यापुढे मी हे असलं पाप करणार नाही, देवाला धोका देणार नाही, देवाच्या आज्ञेमध्ये मी राहणार, देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाणार नाही. अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावं आणि पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा. प्रियजनो, खरोखर आम्हाला पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे. आम्ही पवित्र जीवन जगूया. आणि त्याच्यानंतर आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी आभार व्यक्त करत राहावं. कारण जे काही देवाने आम्हाला दिलेलं आहे, जे काही आमच्या जवळ आहे, जे काही आम्ही वापरत आहोत किंवा आम्हाला लाभलेलं आहे की आम्हाला आमच्या जवळ आहे, ते सर्व देवाचं आहे आणि देवच आम्हाला सांभाळत आहे, देवच आमचे संगोपन करत आहे. म्हणून आपण सर्व गोष्टीसाठी रोज सकाळी उठल्याबरोबर आपण देवाचे आभार मानावं.
संध्याकाळी देवाचे आभार मानावं, सर्व कार्य करताना देवाचे आभार मानावं, जेव्हा जे काही आम्हाला प्राप्त होतं त्या दिवशी आपण देवाचे आभार मानावं, कारण देव आमचा करता करविता आहे. आणि म्हणून त्याचे आभार मानून आपण जीवन जगूया, चांगलं जीवन जगूया. अशा प्रकारे आपण जीवन जगणे म्हणजे एक आध्यात्मिक जीवन, धार्मिक जीवन जगतो. आणि धार्मिक जीवन जगण्यासाठी, आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी प्रभू आम्हाला बोलवत आहे. आणि म्हणून हेच आमचं विश्वासाचं जीवन आहे, हेच आमचं प्रामाणिकपणाचं जीवन आहे, हेच आमचं सत्याचं जीवन आहे. आपण स्वीकार करूया, सत्यामध्ये राहूया आणि सत्याने आपण समोर जाऊया. प्रभूला धन्यवाद देऊया आणि आध्यात्मिकतेमध्ये आपण वाढूया.